आणि सानेवरनं आता ज्या पालख्या आहेत ना त्या उठलेल्या आहेत. या ठिकाणी बघू शकता होम देखील लावला गेलेला आहे. आजचा लास्ट दिवस आहे आणि आता कर्जाबाईची पालखी मंदिरात जायला आणि भाऊक करणारा क्षण आहे. समस्त आपला जो भोई समाज आहे मित्रांनो, म्हणजे आपले भोई बांधव ते मित्रांनो इकडे आनंद व्यक्त करत आहे. तुम्ही बघू शकता शिमगोत्सवाची सांगता एक प्रकारे आता या ठिकाणी झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे शिमगोत्सवाची सांगता. तुम्ही इकडे बघू शकता ज्या पालख्या आहेत त्या सानेवरनं आता उठलेल्या आहेत थेट मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी. आणि कसं ना मित्रांनो, पहिले 3 पार्ट मी तुम्ही बघितलं असालच की आपण जो काही शिमगोत्सव असतो पेटमाप गोळ करतो तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या पार्टमध्ये आपण शिमगोत्सवाची जी सांगता असते ना ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. पाठी ढोलांचा आवाज जास्त येतो माहिती आहे. चला जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, आपल्याला यायला जरा थोडासा उशीर झाला आहे. समोर बघू शकता समोरच आहे सहान आणि सहानेवरनं आता ज्या पालख्या आहेत ना त्या उठलेल्या आहेत. या ठिकाणी बघू शकता होम देखील लावला गेलेला आहे. बघा, आपल्याला यायला थोडासा उशीर झाला आहे. आणि या ज्या पालख्या आहेत त्या आता मला वाटते 7-8 वाजेपर्यंत मंदिराच्या दिशेने पोहोचतील. आणि इकडे निशाणकडे देखील आहे. आणि मित्रांनो, एक मात्र खासियत आहे की हा जो शिमगोत्सव आहे शिमगोत्सवाला पेटमाप गोळकोट इथले जे मित्रांनो जे भाविक आहेत ते कंटिन्युअसली ह्या ठिकाणी येत असतात. ही खूप मोठी बाब आहे मित्रांनो. रात्र असताना दिवस असो गर्दी आपल्याला कायमच बघायला मिळते. मित्रांनो, काय आहे ना गर्दी भयानक होती बाहेर, त्यामुळे आता आम्ही आतमध्ये आलो आहे. बघू शकता हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो. दर्शन घेतलं, खूप सुंदर मंदिर आहे. छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे. आणि इथून तुम्ही बाहेरच बघू शकता हा व्ह्यू. सो संपूर्ण मित्रांनो अगदी जत्रेचा माहोल झालेला आहे आज देखील. कसं ना मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की गोळकोट पेटमाप ह्या भागातले जे भाविक आहेत किंवा तिथून बाहेरचे देखील बायका म्हणजे चिपळूणचे देखील खूप मित्रांनो इंटरेस्टेड असतात. आणि हेच खूप छान वाटतं आम्हाला. त्यामुळे चिपळूणचा जो शिमगा आहे तो खूप लोकांपर्यंत पोहोचतो. सो आता आपण जास्त वेळ घेत नाही आहे कारण अजून मला वाटतं अर्धा 1 तासामध्ये पालखी येईल. सो अजून थोडा वेळ फक्त आपण इथे बसू आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा बाहेर जाऊ मंदिराजवळ. कारण मित्रांनो मंदिराजवळ देखील खूप सुंदर प्रकारे लायटिंग केलेली आहे, प्लास्टर वगैरे आहेत. सो खूप जबरदस्त माहोल मित्रांनो मंदिराची इथे असणार आहे. व्हिडिओमध्ये बनून राहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. लिंबू सरबत पितोय मित्रांनो. बघू शकता इकडे रोहित भेटलेला आहे. रोहित चाललाय उद्या मुंबईला जॉबसाठी. रोहितचा आजचा लास्ट दिवस आहे, सो मजा करून घेतोय. इकडे निखिल देखील आहे, सरबत पितोय आम्ही. ह्या ठिकाणी आम्ही थांबलेलो मगाशी. रोहित आजचा लास्ट दिवस आहे आणि आता कर्जाबाईची पालखी मंदिरात जायला आणि भाऊक करणारा क्षण आहे. तर आज शेवटचा दिवस आहे. आज मजा करू, थोडाच टाईम बाकी आहे. काही मला वाटते 1.5 ते 2 तास फक्त बाकी आहे आणि तो टाईम आपण एन्जॉय करूया. कारण एवढे 3-4 दिवस आपण मेहनत घेतोय की आज मेहनत संपणार आहे. आणि एक मनाला सवय झाली होती की सारखा पालखीजवळ जायची, ती सवय आता तुटणार आहे. त्यामुळं बघूया आता टाइम तर चालू आहे. काय कर्जाबाईचा आशीर्वाद आहे वर्षभर 100%. आणि टी शर्ट बघा मित्रांनो, टी शर्ट पण सुंदर आहे. टी शर्ट पण सुंदर आहे. तर चला व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. काहीतरी खूप ठराविक अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला पुढे.
मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर व देवी करंजेश्वरी दोन्ही पालख्या आता मंदिराच्या परिसरामध्ये आलेल्या तुम्ही बघू शकता. आता मंदिराभोवती प्रदक्षिणा मारल्या जातील आणि काय माहोल झाला बघा. दोन्ही पालख्या मंदिराभोवती प्रदक्षिणा मारत आहेत. आता आपल्याला आहोत बरोबर मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकता. मगाशी म्हटलं होतं ना की ज्या वेळेला पालखी विराजमान होती आणि ज्या वेळेला पालखी उठते त्यावेळेला येशूचा नाच केला जातो. आता देखील मित्रांनो ज्या पालखी आहेत ते विराजमान झालेले आहेत आणि आता इथे येशूचा नाच चालू झालेला आहे. चला, हा येशूचा नाच आहे ना तो आपण अनुभवूया. मित्रांनो आता शंभू वाजताची सांगता झालेली आहे. समोर बघू शकता समस्त आपला जो भोई समाज आहे मित्रांनो, म्हणजे आपले भोई बांधव ते मित्रांनो इकडे आनंद व्यक्त करत आहे. तुम्ही बघू शकता शंभू वाजताची सांगता एक प्रकारे आता या ठिकाणी झालेली आहे.
पाहायला मिळाले जेणेकरून या सर्व भक्तांचा तर मित्र हो, तुम्ही बघितलं असालच की आज झाली आहे शिमगोत्सवाची सांगता श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीच्या. कसं ना मित्रांनो, थोडं जड जातो मित्रांनो हा दिवस शेवटचा, कारण 3 दिवस आपण खूप मजा मस्ती केलेली असते. बरेच आपले मित्रमंडळी देखील या शिमगोत्सवाला आलेले असतात आणि एकंदरीत हा जो सोहळा आहे तो खूप अगदी आपण एक म्हणतो मनसोक्त आपण जगत असतो. आणि ज्या दिवशी शिमगोत्सवाची सांगता येते तो दिवस खरोखरच जड होतो. ज्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन आपण करतो तो दिवस आणि हा दिवस अगदी सेम म्हणला तरी काही हरकत नाही. एनिवे, इथले पाठचे 3 पाठ आणि आत्ताचा हा दिवस तुम्ही अनुभवला असेल अशी मी मित्रांनो आशा धरतो. तुम्हाला या व्हिडिओ कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, काही गोष्टी राहिल्या असतील आमच्या दाखवायच्या तर नक्की आम्ही नेक्स्ट टाइम दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत या सर्व व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.